प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 1 नोव्हेंबर 2025 शनिवार. तुझ्या मुले. आणि लाबान त्याला म्हणाला, जर मी तुझ्या दृष्टीने कृपा पावलो असेल तर कृपया माझ्याजवळ थांब, कारण मी अनुभवाने जाणले आहे की परमेश्वराने तुझ्या मुले मला आशीर्वाद दिला आहे. उत्पत्ती 30 अध्याय 27 वचन. काही लोक जिथे जातात तिथे आशीर्वाद घेऊनच जातात. लाबानचे शब्द लक्षात द्या. त्याने स्पष्टपणे कबूल केले की तो याकूब मुले आशीर्वादित झाला. परमेश्वराचा आशीर्वाद याकोबावर होता आणि तो जिथे जाई तिथे त्यांच्या भोवतीचे लोकही आशीर्वादित होत. योसेफचे जीवन बघा. त्याच्या मुले केवळ त्यांचे कुटुंबच नाही, तर जो जिथे गेला तिथे तो देवाचे कृपेचा मार्ग झाला. शास्त्र सांगते त्या वेळेपासून जेव्हा त्याने त्याला आपल्या घरात कारभारी बनविले आणि जे काही त्यांच्याकडे होते ते सर्व त्यांच्या हाती दिले, तेव्हापासून परमेश्वराने योसेफ मुले ज्या इजिप्तकराच्या घरावर आशीर्वाद केला आणि घरात व शेतात जे काही होते त्यावर परमेश्वराचा आशीर्वाद होता. उत्पत्ती 39 अध्याय 5 वचन. पण दुसरीकडे काही लोकांमुळे दुःख आणि किंवा अगदी साफही येतात. आज्ञाचे देवाच्या आज्ञेतील अवज्ञेमुळे संपूर्ण इस्रायल राष्ट्राला पराभव पत्करावा लागला. योना देवाची आज्ञेला न जुमानल्यामुळे जगाच्यावरील सर्वजण त्रस्त झाले. समुद्र उसळला आणि त्यांचे मालधन बुडाले. प्रिय देवाचे लेकरा, क्षणभर थांबून विचार कर. तू आपल्या कुटुंबात आशीर्वाद आणतोस काय, की संकट? तुझ्या मुले तुझ्या प्रियजनांना आनंद, शांती आणि एकता मिळते काय, की तुझ्या कृतीमुळे ते वेदना, दुःख आणि गोंधळाने त्रस्त होतात? एकदा एक मनुष्य होता जो आपल्या कुटुंबाला सतत त्रास आणि दुःख देत असे. पण ज्या दिवशी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारले, त्या दिवसापासून सर्व काही बदलले. त्याचे घर आशीर्वादाचे ठिकाण झाले. त्याने प्रभू अर्पण घेऊन सेवा सुरू केली आणि हजारो कुटुंबे त्यांचे मुले आशीर्वाद झाली. जेव्हा देवाने अब्रामला बोलावले तेव्हा त्याने वचन दिले, तुझ्या मुले पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वाद होतील. उत्पत्ती 12 अध्याय 3 वचन. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्तामुळे पित्याने आपल्याला प्रत्येक आशीर्वादाने आत्मिक, स्वर्गीय आणि अनंतकाळचा आशीर्वाद देण्याचे ठरविले. त्यांच्या मार्फत आपल्याला जीवन आणि भक्ती यासाठी आवश्यक सर्व काही मिळाले आहे. अधिक ध्यानासाठी वचन. ज्याने स्वतःची पुत्रालाही वाचवले नाही तर तो आपल्यासाठी दिला, तर त्यांच्याबरोबर तो आपल्याला सर्व काही विनामूल्य देणार नाही काय? रोमकारस 8 अध्याय 32 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी यिर्मया 24 अध्याय 25 अध्याय 26 अध्याय. संध्याकाळी 2 अध्याय. धन्यवाद. अध्याय